तथागत गौतम बुद्ध, विश्ववशील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन। 14 ऑक्टोबर 1956 साली बाबासाहेबांनी भारतातील दलित समाजाला, अस्पृश्य समाजाला बौद्ध धर्माची दीक्षा दिली। पण आज 68 वर्ष होऊन सुद्धा आपल्या समाजामध्ये परिवर्तन दिसून येत नाही। जे काही थोडंसं परिवर्तन दिसत आहे ते फक्त आणि फक्त जे भारतात भिक्खू आहेत ते सर्व श्रेय त्या भिक्खूंना जातं। का तर भिक्खू हा प्रत्येक घराघरापर्यंत जातो। भिक्खू घराघरापर्यंत धम्म नेऊन सोडतो। तिथं धम्माचं बीज पेरतो, पण त्या धम्माच्या बीजाला पाणी घालणं हे उपासकाचं काम आहे। एकटा भिक्खू धम्म किती म्हणून पेरणार आहे आणि किती म्हणून पाणी घालणार आहे। विदर्भात राहत असताना सुद्धा धम्मप्रकाश बोधिभंतेंनी इथं आपल्या महाराष्ट्रात येऊन, पश्चिम महाराष्ट्रात येऊन धम्माचं बीज रोवलेलं आहे। ते सर्वात प्रथम इथं रातंजण हद्दीमध्ये सोलापूर मेडिटेशन सेंटर जे आहे, आदरणीय कुबेरजी माने यांच्या बुकाई मळा इथे ते आले होते आणि त्या सामने शिबिरामध्ये मी त्यांच्याकडून प्रवज्ञा घेतली आणि मी त्यांच्याकडूनच आजीवन प्रवज्ञा घेतली। आजीवन मी म्हणजे जीवनभर मरेपर्यंत मी भिक्षू राहणार आहे। तर त्यांनी जी मला शिकवण दिली ते मला नेहमी शिकवायचे की जिथं धम्म जागृत आहे तिथं जाऊन काय उपयोग नाही। ज्यांना धम्म कळत नाही, जिथं धम्म माहीत नाही, जे आपल्या समाजातील अज्ञान लोक आहेत त्यांना धम्म सांगणं महत्त्वाचं आहे। परवा मी इंचगिरीला गेलो होतो, तर ते म्हणले नागबोधी तुम्ही इथं धम्म रुजवण्याची गरज आहे, तुम्ही परत या। मला किशोर सोनवणे यांनी पण फोन केला, मनोज वाघमारे यांनी पण फोन केला, या तुम्ही पहाटे सर्वांना मी आनापानसती देतो, पुन्हा संध्याकाळी आनापानसती देतो, त्रिसरण पंचशील सर्व धम्मसंस्कार शिकवतो, तुम्ही या। मग इथं आल्यावर धम्मप्रकाश बोधिभंते यांनी मला म्हटलं की नागबोधी तुम्ही माझे उत्तराधिकारी आहात, तुम्ही इथून हे स्थळ सोडता कामा नये। म्हणून मी त्या दिवशी इंचगिरीवरून परत आलो। परत आल्यावर सुद्धा ते मला तेच सांगत होते की जिथं धम्म रुजवण्याची गरज आहे तिथंच तुम्ही थांबा। तर मला सर्वांना एवढीच सांगण्याची विनंती आहे की इथं काही सोयी सुविधा नसताना, संडास बाथरूमची व्यवस्था नसताना सुद्धा ते इथं थांबले। त्यांचं आज वर्ष 75 आहे। त्यांचे पाय सुजलेले असायचे, त्यांना त्रास असायचा, औषध गोळ्या चालू असायच्या, त्यांना चालताना दम येत होता, तरीसुद्धा ते चालत जात होते, धम्मप्रचार करत होते, मला गाईडलाईन देत होते। मला ते हे सुद्धा मान्य करत होते। ते मला म्हणायचे, किशोर सोनवणे सुद्धा म्हणायचे किंवा सगळ्यांनाच म्हणायचे, नागबोधी तुम्ही शिकलेले आहात, तुम्ही धम्म माझ्यापेक्षा जास्त चांगला सांगू शकता, चांगली धम्मदेशाला सांगू शकता, मी फक्त आशीर्वाद देण्याचं काम करतो, तुम्ही सर्व तुम्हीच करा, असं मला म्हणायचे। तर मला एवढंच म्हणायचं आहे, सर्वांनी जे म्हणजे आचरण करायचे आहे त्यासाठी बुद्ध विहारात आलं पाहिजे आणि जागोजागी बुद्ध विहार निर्मिती जरी झाली तर तिथं भिक्खूंचं संवर्धन झालं पाहिजे। आज हे विदर्भातले भिक्खू इथं येतात, धम्मप्रसार करतात। जसं भंते हर्षवर्धन यांनी सांगितलं की घराघरामध्ये किंवा एका सिटीमध्ये जरी एक भिक्खू जरी तयार झाला तरी धम्माचा प्रसार होईल। आणि मग त्या दिवशी धम्मप्रकाश बोधिभंते यांना थोडासा त्रास होऊ लागला होता। जसं सुरुवातीला किशोर सोनवणे यांनी सांगितलं, दवाखान्यात नेल्यानंतर आले, ते माझ्याशी बोलले, मला जवळ या म्हणले आणि म्हणले मला थोडा त्रास होतोय, आता मी आराम करतो, बरं ठीक आहे म्हणलं। आणि त्यांना अचानक मोठा स्ट्रोक आला, ते या बाजूला होते, या कॉटवर होते आणि मी इथं बसलो होतो। बनते म्हणेपर्यंत ते खाली पडले। मी त्यांना असं बोटाने श्वास चेक केला, त्यांचा हात लावला, बॉडी थंड पडली होती। मग पुन्हा मनोज वाघमारे वगैरे, किशोर सोनवणे, बरेच लोक आले, उपासक आले, बघितलं आणि ते संपलेले होते। मग आता सर्वांना हेच सांगणं आहे वैरागच्या समाज बांधवांना की त्यांचं जे हा दिवासुद्धा त्यांनी, तेलाचा दिवासुद्धा त्यांनीच लावलेला आहे। ते मला म्हणायचे 24 तास चालू ठेवायचा दिवा। तर त्यांचं कार्य, त्यांची इच्छा आकांक्षा आपण जर पूर्ण केल्या तरच त्यांना ती भावपूर्ण श्रद्धांजली राहील। मी
भिक्खू संघातर्फे मी स्वतःतर्फे आणि आपल्या सिद्धार्थ बुद्ध विहाराकडून मी पंडित धम्मप्रकाश बोध यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. नमस्कार.